तोरण आखलेलं आहे, तोरण बांधण्याचं, मराठा आरक्षणाचं वचन पूर्ण करण्याचं। मराठा आरक्षणाबाबत सरकारनं पुन्हा एकदा जाहिरातबाजी केलेली आहे। धोरण आखलेलं आहे, तोरण बांधायचं असं सरकारच्या या जाहिरातीमध्ये म्हटलेलं आहे। तर पुन्हा एकदा राज्य सरकारनं मराठा आरक्षणाची जाहिरात केली आहे। त्यामुळे आता सरकार आरक्षण 40 दिवसांच्या आतमध्ये देणार का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। मराठा आरक्षणाबाबत सरकारनं पुन्हा एकदा जाहिरात दिली आहे, धोरण आखलेलं आहे, तोरण बांधायचंय असं सरकार म्हणतंय। त्याच्यामुळे आता याचा अर्थ मराठ्यांना आरक्षण देण्याचं धोरण आखलेलं आहे का आणि त्याची फक्त आता जाहीर करणं बाकी राहिलेलं आहे का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, मराठ्यांना आरक्षण द्या अशी मागणी केली जाते आणि त्यासाठी दिलेली जी मुदत होती ती सुद्धा संपत आलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता सरकारची ही जाहिरात चर्चेत आली आहे। ईडब्ल्यूएसचं जे आरक्षण आहे, ईडब्ल्यूएसच्या आरक्षणामध्ये बहुतांश मराठा समाज, जसं SCBCचं रद्द झालं, कारण एकच आरक्षणाचा फायदा घेऊ शकतो माणूस, SCBC रद्द झाल्यानंतर त्या ईडब्ल्यूएसमध्ये जवळपास मराठा समाजातले 8% 8.5% तरुण त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत। ही चांगली बाब आहे आणि त्याचबरोबर ज्या जाहिरात आहे या जाहिरातमध्ये मराठा समाजाला सरकार काय काय देत आहे, काय काय लाभ आहेत ते त्याच्यामध्ये दिलेले आहेत। त्यामुळे मराठा समाजाला टिकणारं आरक्षण, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण, जे पूर्वी दिलं होतं आणि रद्द झालं तशा प्रकारचं आरक्षण या ठिकाणी देण्यास सरकार कटिबद्ध आहे। जी आर्थिक मदत द्यायची असेल, जी आर्थिक मदत देऊन त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं त्यांना करू आपण शकतो, त्या सगळ्या पद्धतीची मदत आमचं राज्य सरकार हक्कानी देत आहे। आणि म्हणूनच आमचं हे मर्द मराठा राज्य सरकार अशा पद्धतीचं ॲड छापण्याची हिंमत करू शकतात, कारण का हे आम्ही करून दाखवलेलं आहे। कोणासाठी थांबलेलो नाही किंवा कोणाची फसवणूक केली नाही। जेवढे मराठा समाजाची मुलं ज्यांच्यावर चुकीच्या पद्धतीच्या आंदोलनाची केसेस होत्या त्या सगळ्या काढण्याचं काम आमच्या राज्य सरकारने केलेलं आहे। म्हणून या सगळ्या पद्धतीची मदत आमचं राज्य सरकार देत आहे। तर आजची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी सगळ्यात आधी आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। सरकारकडून पुन्हा एकदा जाहिरातबाजी करण्यात आली आहे, तो धोरण आखलेलं आहे, फक्त तोरण बांधायचंय असं या जाहिरातीमध्ये म्हटलेलं आहे। त्यामुळे आता याचा अर्थ नेमका काय, 40 दिवसांच्या आतमध्ये मराठ्यांना आरक्षण देणार का, कुणबी प्रमाणपत्र देणार का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलक हे 17-18 दिवस उपोषण करत होते आणि त्यानंतर त्यांना उपोषण सोडवायला लावतानाच आरक्षण देऊ असं आश्वासन सरकारकडून देण्यात आलं होतं। स्वतः मुख्यमंत्री शिंदे त्या ठिकाणी पोहोचलेले होते आणि तेव्हा सरकारला आधी 1 महिन्याची मुदत देण्यात आली मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी आणि त्यानंतर 40 दिवसांची मुदत देण्यात आली होती। 40 दिवसांच्या आतमध्ये जर आरक्षण दिलं नाही तर आक्रमक भूमिका घेणार, आक्रमक आंदोलन करणार अशी भूमिका मनोज जरांगे पाटलांनी घेतलेली होती आणि त्यानंतर काल सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी आपली भूमिका स्पष्टपणे सांगितलेली होती। 40 दिवसांच्या वर 1 तास 1 मिनिट सुद्धा सरकारला देणार नाही असं ते म्हणाले होते। त्यामुळे आता या 40 दिवसांच्या आतमध्ये म्हणजे उद्यापर्यंत याविषयी मोठा निर्णय सरकार जाहीर करणार का ते पाहावं लागणार आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। सचिन, काय सांगाल? एक मोठी बातमी म्हणावी लागेल, मराठा आरक्षणाविषयी सरकारकडून जाहिरातबाजी करण्यात आली आहे। त्यामुळे आता या जाहिरातीचा अर्थ नेमका काय असा मोठा सवाल महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनामध्ये उपस्थित होतोय। फराजी, कालपासून आपण पाहताय की राज्य सरकारनं 2 प्रकारे जाहिरातबाजी करायला सुरुवात केलेली आहे। काल ईडब्ल्यूएसचा फायदा जो आहे तो समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता। दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी जी काही सोन्याची पानं दाखवण्यात आली होती त्याचा अर्थ हा होतो की आम्ही समाजाला सोन्याची पानं देण्याचा प्रयत्न जो आहे तो याआधी केलेला आहे आणि यानंतर सुद्धा तोच करणार आहोत। आणि आजही त्यांनी जी काही वृत्तपत्रांमधून जाहिरातबाजी करायला सुरुवात केलेली आहे, या माध्यमातून ते हे सांगण्याचा प्रयत्न करतायत की आम्ही तुम्हाला आरक्षण देणार आहोत आणि आम्ही आरक्षण देण्यासाठी बांधील आहोत असं सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो राज्यातील प्रमुख 3 पदांनी या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतं। या ठिकाणी मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, यांचे सुद्धा फोटो जे आहेत ते या जाहिरातीमध्ये पाहायला मिळत आहेत। आणि या दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी त्या ठिकाणी जी काही फुलं आहेत ती सुद्धा त्या ठिकाणी दाखवलेली आहेत। याचा अर्थ हे नेमकं फक्त आरक्षणाला आरक्षण देण्यासाठी, पाठिंबा देण्यासाठी त्याला पूर्णपणे पाठिंबा देतात का फक्त त्याला फुल बनवतात हे सुद्धा आता पाहणं तेवढंच महत्वाचं आहे। मात्र आरक्षण देण्याच्या आधी का होईना
ही अशा प्रकारे जाहिरातबाजी जी आहे ती काय सांगतेय हे पाहणं तेवढंच महत्वाचं आहे, कारण समाजाला हवंय आरक्षण आणि आरक्षणाशिवाय आम्ही मागे हटणार नाही असा पावित्रा जो आहे तो समाजाने घेतलेला आहे. त्यामुळे ही जाहिरातबाजी आहे आणि जाहिरातबाजीच्या पार्श्वभूमीवर सरकारला काय म्हणायचंय हे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये. मात्र सरकार यातून हे सांगतंय की आम्ही आरक्षण देण्यासाठी बांधील आहोत आणि आम्ही आरक्षण देणार आहोत. निश्चितच सचिन थोडंसं थांबवते. या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आपल्यासोबत जोडले गेले आहेत वीरेंद्र पवार, त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊयात. पवार सर, काल एक जाहिरात आलेली होती सरकारची, EWS मधून कशा पद्धतीने मराठ्यांना फायदा होईल ते समजावून सांगण्याचा प्रयत्न झाला होता आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा नवी जाहिरात आलेली आहे आणि त्यामध्ये धोरण आखलंय फक्त तोरण बांधायचं असं काहीतरी सांकेतिक सांगण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आला आहे, संकेत देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तुमची काय प्रतिक्रिया यावर? माझं नाव वीरेंद्र पवार. हा माझे बोला. वडील हे शशिकांत पवार. हम्म. ज्यांनी अण्णासाहेब पाटील आणि त्यांनी एकत्र मिळून मराठा महासंघाची स्थापना केली व मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी त्यांचं आयुष्य केलं. 2023 7 फेब्रुवारी 2023 ला ते गेले. 23 मार्च 1982 ला अण्णासाहेब स्वतः गेले. 40 वर्ष झाल्यानंतर देखील अजून तोरण बांधत असेल सरकार, तर मग मराठा समाजाची एक एक माणसं जी रोज आत्महत्या करतात हे राज्य सरकार अशी धोरणं आणि अशी तोरणं बांधून त्यांचं मरण थांबवू शकणार आहात का? आणि ज्या पद्धतीने आत्महत्या आज राज्यामध्ये चाललेल्या आहेत, रोज एका दुसऱ्या जर यायला लागलं तर हे तुमचं धोरण आणि तोरण तुम्ही आखेपर्यंत संपूर्ण मराठा समाज तुम्ही संपवलेला असाल. त्यामुळे आता ह्याच्यामध्ये वेळ न घालवता जो मेन मुद्दा आहे निश्चितच. त्याच्यावरती बोला. मग आमचं सरळ म्हणणं आहे की उद्या 24 तारीख आहे, उद्या तुम्हाला दिलेली तुम्ही मागितलेली जी वेळ आहे ती संपते. मग उद्या सकाळच्या पेपरमध्ये मराठा समाजाला आरक्षण दिलंय असं जाहीर करा. निश्चितच सर, कारण तुमचं परवाचे- जे काही म्हणणं आहे, जी प्रतिक्रिया आहे ती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आहे, सरकारपर्यंत सुद्धा पोहोचली असेल. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. यानंतर काँग्रेसचे सचिन सावंत हे आपल्यासोबत जोडले गेले आहे. सावंत सर, काल एक जाहिरात आली होती सरकारची, मराठ्यांना कशा पद्धतीनं EWSचा फायदा होईल ते समजावून सांगण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर आज पुन्हा एकदा जाहिरातीच्या माध्यमातून आरक्षणाचे संकेत दिले जात आहेत. तुमची काय प्रतिक्रिया? म्हणजे ज्या पद्धतीनं मराठा समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न चाललाय तो अत्यंत दुर्दैवी आहे. पहिली गोष्ट अशी की तुम्ही केंद्रामध्ये तुमची सत्ता आहे. आता केंद्र सरकार आरक्षणाचा लाभ तात्काळ देऊ शकते. EWSच्या आरक्षणासाठी 50% मर्यादा तुम्ही लांघू शकता. त्यासाठी तुम्ही संविधानामध्ये बदल करू शकता. मग मराठा आरक्षणासाठी काय करू शकत नाही याचं उत्तर ते का देत नाहीत? आणि तुम्ही EWS कडे बोट कशाला दाखवता? तुम्ही मराठा आरक्षण देणार मराठा समाजाला असं जाहीरपणे सांगितलं होतं ना. त्यामुळे हे जे काही खेळणं चाललंय ते अत्यंत दुर्दैवी आहे. प्रश्नाला सोडून ते त्या ठिकाणी बाजूला भुई थोपटत बसायचं हा त्यांचा प्रकार आहे. परंतु मराठा समाज आता भुलणार नाही त्यांना. केंद्रामध्ये तुम्ही अधिकार राज्याचे काढून घेतलेत, केंद्राकडे घेतलेले आहेत. तुमच्याकडे दोन्ही डबल इंजिनचं सरकार म्हणता तुम्ही. डबल इंजिननं आता मराठा समाजाला आरक्षण द्यावं एवढंच आमचं म्हणणं आहे. निश्चितच सावंत सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर मराठ्यांना आरक्षण द्या अशी मागणी सचिन सावंत सरांनी केली आहे. त्याचबरोबर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सुद्धा आपल्या सोबत होते आणि त्यांनी सांगितलेलं आहे की उद्या जाहिरात प्रसिद्ध करावी की आम्ही आरक्षण देणार. त्यामुळे आता सरकार उद्या नेमका काही निर्णय जाहीर करणार का याकडे लक्ष लागलेलं आहे. तर धोरण आखलेलं आहे तोरण बांधण्याचं असं एक जाहिरात करण्यात आली आहे सरकारकडून. आणि यानंतर आपले प्रतिनिधी सचिन बडे हे सुद्धा आपल्यापर्यंत याविषयीचे अपडेट पोहोचवत आहेत. दरम्यान धन्यवाद सचिन तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तुमच्याकडून याविषयीचे अपडेट आपण घेत राहूयात आणि काय काय प्रतिक्रिया येतात ते सुद्धा पाहूयात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.